आपला भूमिपुत्र, आपल्या जवळचा एक मित्र आपल्याला निवडून द्यायचा आहे. सारंगकर यांनी स्टेजवर यावे. सुधाकरजी मिलमिले यांनी स्टेजवर यावे. 20 तारखेच्या विधानसभेमध्ये आपण योग्य बटन दाबूया. 23 तारखेला आपलाच गुलाल आपण उधळूया. प्रॉब्लेम झाल्यानंतर जे आपल्या स्वर्गीय धानोरकर साहेब आहे यांनी 200 200 300 300 मुलं तेव्हा त्यावेळेला मारायला सुद्धा पाठवले. आज सकाळी मला आपल्या शिवसेना भवन मधून फोन आला व आपल्याला तिथून पक्षाचा अधिकृत मशाल चिन्हाचा एबी फॉर्म सुद्धा मिळालाय. त्याच्यामुळं आता आपल्याला घाबरायची गरज नाहीये. अरे रस्त्यावरती लढलो, इथं प्रत्येक माझ्या पदाधिकाऱ्यांवरती केस आहे. त्या साक्षीनं सांगतो, जोपर्यंत आमदार बनणार नाही तोपर्यंत लढणं सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, आई भवानीचा आणि शंकरजीचा, महादेवाचा आशीर्वाद आहे की 100% नाही 200% मी आमदार बनणार. आणि ज्या महाविकास आघाडीचा ज्याला अधिकृतपणे तुम्ही काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली त्याचं डिपॉझिट जर नाही जप्त केलं तर मी बी नावाचा मुकेश जीवतोडे नाही. लक्षात ठेवा तुम्ही की आम्ही पैशांनी विकत घेऊ. आमच्या कार्यकर्त्यांना फोन करता की मुकेश भाऊ पैशानं पॅक होते. तुम्ही किती बी पैसे फेका, जर तुमच्यामध्ये ताकद असेल तर मुकेश जीवतोडेला तुम्ही पॅक करून दाखवा. फक्त जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत तेवढे टाका तुम्ही. युवा नेत्याच्या पाठीशी आपण उभं राहण्यासाठी या ठिकाणी आलात. ती अपेक्षा पूर्ण होणार आहे. ज्या मुकेश भाऊनी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये गेले 5 वर्ष सतत काम करत इथपर्यंत येऊन पोहोचलं आणि येऊन पोहोचल्यानंतर जी महाविकास आघाडी आज निर्माण झाली, लोकांना असं वाटलं की महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना अशा 3 पक्षाचं सरकार येईल. या दृष्टिकोनातून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं, या ठिकाणी भरघोस मतदान झालं आणि त्या भरघोस मतदानाला आपण मोठा प्रतिसाद दिला. युवक, महिला, बुजुर्ग, विद्यार्थी या सर्व लोकांनी प्रतिसाद दिला. त्या प्रतिसादामध्ये आपलं तिकीट अजूनपर्यंत फायनल झालेलं नाही, परंतु 30 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे आणि फार्मशांनी झाल्यानंतरही आपल्याला ऑथरायझेशन देता येत असतो. या दृष्टीने विचार केलं तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. कारण या विभागाची पृष्ठभूमी ही शिवसेनेची आहे. त्या पृष्ठभूमीत जी शिवसेना निर्माण झाली, शिवसेनेचं नेतृत्व निर्माण झालं, त्या नेतृत्वाचं पलायन झालं. पलायन झाल्यानंतर त्याचं विलय काँग्रेसमध्ये म्हणजे पंजाबवर झालं. परंतु आज आपल्याला आपली शिवसेना वाचवण्याच्या दृष्टीने विचार करायचा आहे. शिवसेना वाचेल तर महाराष्ट्र वाचेल, ही जी भावना आज लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. मुंबई पासून तर चांद्यापासून तर बांद्यापर्यंत शिवसेनेचं वर्चस्व असलेली यामध्ये फरकत होऊन एक शिवसेनेचे 2 शिवसेना निर्माण झाले. त्या निर्माण झालेल्या मुख्य प्रवाहामध्ये आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आहोत. दुबगल्या गेल्यानंतरही उद्धव साहेबांनी या सेनेला सावरलं आणि शिवसेनेला सावरल्यामुळे या वरोरा शहरामध्ये एक नवचैतन्य, एक तरुण नेतृत्व निर्माण होण्याची वेळ आलेली आहे. ही वेळ आपण गमावू नये. गेलेली वेळ परत मिळवता येत नाही. या वरोरा विधानसभेमध्ये आपल्याला निर्माण करायचं आहे. धाडस जो व्यक्ती करू शकतो, ज्या व्यक्तीमध्ये
सर्व उमेदवारामध्ये पुरून उरण्याची शक्ती असते. ती शक्ती मुकेश भाऊ जीवतोडे यांच्यामध्ये आहे आणि त्याच्या पाठीमागे आमच्यासारखे आपण सर्व लोक उभे आहोत. ही जी शक्ती आज आपल्या समोर दिसते ती मुकेश भाऊच्या रूपाने आपल्याला निर्माण करायची आहे. मुकेश भाऊला या विधानसभेचा आपल्याला आमदार बनवायचा आहे. ही भावना आपल्यात निर्माण व्हावी यासाठी ही निवडणूक 24ची निवडणूक वरोरा विधानसभेसाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक होणार आहे. कारण आपल्या भूमीतला पुत्र, आपला भूमिपुत्र, आपल्या जवळचा एक मित्र आपल्याला निवडून द्यायचा आहे. कधी कधी असा प्रसंग येतो की ऐक चातुर्याने माणूस पाहून संगत करा आणि संकटाच्या सिरी कामी येई तोची मित्र खरा. तर अशी परिस्थिती यावेळेस आपल्या समोर आलेली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुकेश भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्व लोक या ठिकाणी मिळून आपण आज फॉर्म भरणार आहोत. अनेक लोक येतील आणि जातील, वाऱ्यासारखे लोक वाहून जातील, परंतु लवाळासारखा जिवंत राहतो त्याच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे. पाठ फिरवून चालणार नाही. येत्या विधानसभेमध्ये पाठ फिरवणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतील, परंतु मुकेश भाऊ सारखा व्यक्ती आपल्याला मिळणार नाही. अशा कठीण परिस्थितीमध्येही त्याने शिवसेनेची आणि जनतेची साथ सोडली नाही. ही साथ त्याने धरून ठेवलेली आहे. मग कुठलाही प्रसंग असो. एकदा एका प्रसंगामध्ये आम्ही एका खेड्यावर त्यांच्या बरोबर गेलो असताना काटवल नावाचं गाव होतं. तिथे अतिशय ठणठण करत असलेला एक व्यक्ती बिमार पडला आणि त्या बिमार व्यक्तीच्या पत्नीने अर्चना केली का मुकेश भाऊ मला दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नाहीत. तर त्यावेळेस मुकेश भाऊनी कोणताही विचार न करता तो आपला कार्यकर्ता आहे की नाही आहे, माझ्याकडे 10,000 रुपये दिले आणि त्याच्या पत्नीला दे, उद्या तू दवाखान्यात जा, असा विचार त्यांनी दर्शवला. ही हिम्मत, ही जिद्द, ही मदत करण्याची भावना मुकेश भाऊ मध्ये आहे. म्हणून आपल्याला जो माणूस आपल्या संकटात धावून येतो त्याला आपल्याला निवडून द्यायचा आहे. अनेक प्रसंग सांगता येतील, परंतु माझ्या समोरचा मी प्रसंग सांगितला. एकदा आम्ही गाडीत फिरत असताना आमच्या गाडीत गर्दी फार होती, पण महिलेला त्या गावला पोहोचायचं होतं. ती गाडी चंदनखेड्याला जाणार होती, परंतु गाडी सुटल्यामुळे मुकेश भाऊनी काही कार्यकर्त्यांना खाली उतरवलं. तुम्ही इथेच थांबा, मी अर्ध्या तासात या महिलेला सोडून तिच्या गावावरून वापस येतो. अशा प्रकारची रस्त्यातील माणसाला मदत करण्याची, गाडी नसली तरी मदत करण्याची जी भावना मुकेश भाऊ मध्ये पाहायला मिळालेली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, देव तेतेचे ओळखावा. अशा प्रकारची भावना असणारे मुकेश भाऊ, ज्यांनी आपल्या विचारांनी आपल्याला एक चांगला संदेश दिलेला आहे. मी 3 गोष्टी मुकेश भाऊ बद्दल सांगितल्या. त्यानंतर दुसऱ्याही गोष्टी तुम्हाला सांगेन की मुकेश भाऊनी या विभागातील सर्व क्रीडा मंडळ असो, सामाजिक कार्य असो,
आणि अनेक प्रसंगामध्ये मदत करण्याची असो, कुण्या शाळेत जर शिक्षक लोकांना कॅमेरा लावायचा प्रसंग असो, अशा अनेक ठिकाणी मुकेश भाऊनी मदत केलेली आहे. आणि ती मदत आर्थिक असो, तनमन धनानी असो, तर अशी भावना, ही भावना आपल्याला या विधानसभेत जागृत ठेवायची आहे. त्यांच्या वडिलांनी, आई वडिलांनी जी एक मोठी तरतरता दाखवली, त्याबद्दल म्हणे असा पुत्र देगा देवान त्याचा तिन्ही लोकी हेवा. अशा प्रकारचा मुकेश ज्या पित्याच्या आणि आई वडिलाच्या पोटी जन्मला, त्या आई वडिलांना देखील मी प्रणाम करतो. त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी आहे. आणि ही भावना त्यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. 5 वर्षापासून सतत तो कामात आहे. आणि ती भावना या निवडणुकीमध्ये आपल्याला फॉर्म भरण्याच्या रूपाने नव्हे, तर येत्या विधानसभेमध्ये मतदानाच्या रूपाने देखील आपल्याला निर्माण करायची आहे. कारण कधी कधी विचार असा असतो की माणूस माणसाला ओळखत नसतो. म्हणून राष्ट्रसंतांनी म्हटलं आहे, माणूस द्या मज माणूस दया, ही भीक मागता प्रभू दिसला. जम्मुक मेंढ्या डुकरे सुकरे यांना शहाणे करण्या मी काय करू, मज माणूस द्या मज माणूस द्या. या विचाराने आपल्या समोर आज या विधानसभेमध्ये नेतृत्व करण्यासाठी 36 वर्षाचा युवक आपल्या समोर माणूस म्हणून पुढे आलेला आहे. आणि ही भावना तुमच्या आमच्यात जागृत करायची आहे. महिलांमध्ये, पुरुषांमध्ये, अनेक घटकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा युवक पुढे येत असतो, तेव्हा या विभागाचं कायाकल्प होईल आणि सर्व लोक एकजुटीने विकास करतील. अशा प्रकारची भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी ही आपल्याला समूहाने आणि सर्व घटकांनी मिळून मुकेश भाऊचा फॉर्म भरायचा आहे. तर ज्या भावनेने आणि ज्या विचाराने आपण इथं आलात, तो विचार या संपूर्ण विधानसभेत 320 बूथ पर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही अनेक मेळावे पाहिले, अनेक प्रसंग पाहिले. मुकेश भाऊनी 2-3 मेळावे इथे देखील यशस्वी केले. त्यांनी आपला बर्थडे साजरा करत असताना अतिशय साध्याप्रमाणे साजरा केला. त्याचप्रमाणे भद्रावतीमध्ये आम्ही 2 मेळावे आणि तिथेही कार्यकर्त्यांचा म्हणजे मेळावा झाला. त्यात कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळेसही देखील केवढी मोठी गर्दी आणि कितीतरी महिला भद्रावतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावरून असं मला वाटते की या विभागाचं मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जो आवडे सर्वाला तोची आवडे भगवंताला. मुकेश भाऊ आता हा सर्वांचा आवडता कार्यकर्ता आहे आणि आपल्याला या वरोरा आणि भद्रावती निर्वाचन क्षेत्रातून त्याला निवडून द्यायचा आहे. या दृष्टीने आपल्याला आपला विचार लोकांपर्यंत, समाजापर्यंत, सर्व तळागाळातील स्तरापर्यंत आपल्याला पोहोच आहे. कारण राष्ट्रसंत म्हणतात, यारे यारे गरिबांनो या देशाची सेवा करूया. आपल्या देशाची सेवा करायची असेल तर अतिशय तळागाळातल्या माणसाशिवाय होत नाही.
कोणी कशाही प्रकारे बलाढ्य असतो आणि एक एक गावापर्यंत असते. गावाची ही दिशा घडत असते आणि गावातून आपल्याला जास्तीत जास्त मतदान किंवा जास्तीत जास्त विचाराचे लोक प्रेरित करून या विधानसभेमध्ये आपल्याला आपला भगवा फडकवाच आहे. भगवा आपण फडकवला होता, परंतु तो फडकवताना जो आनंद पाहिजे होता तो आनंद आपल्याला 5 वर्षातच बंद झाला. परंतु आता ती वेळ निघून गेली नाही. ही निवडणूक 5 वर्षासाठी असते, पण 5 वर्षाची निवडणूक आपण 15 दिवसात विसरून जातो आणि मग आपला पंजा आपल्या मस्तकावरच मारत बसतो. ती वेळ येऊ देऊ नका आणि ती जर वेळ आपल्याला गमवायची नाही आणि या भूमीमध्ये या भूमीचा भूमिपुत्र आणि ज्याला राजकारणाचं प्रगल्भ नॉलेज असलेला नेता हा अतिशय आवश्यक असतो आणि प्रगल्भ नेता असूनही तो तरुण नेता आहे आणि तरुण माणूस आपली हाक लवकर ओळखू शकतो आणि लवकर ओळखू शकत असल्यामुळे या विधानसभेत आपल्याला आपलं प्रतिनिधित्व पाठवायचं आहे. तिथे झोपा काढायची वेळ नसते, कारण आपण कोणाच्या सामर्थ्यावर ही निवडणूक लढत नाही, तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उभाटा शिवसेनेकडून आपण लढत आहोत. शिवसेना म्हणजे काही ऐऱ्या खैऱ्या नथू खैऱ्याची सेना नाही, जिनं महाराष्ट्रावर राज्य केलं. महाराष्ट्रावर राज्य करत असताना महाराष्ट्राच्या जनतेचा सर्वांगीण विकास व्हावं या दृष्टिकोनातून ही शिवसेना पुढे आली आणि आज देखील आपल्याला वरोरा या विधानसभेतून आपलं प्रतिनिधी पाठवायचं आहे. प्रतिनिधी पाठवत असताना जो विचार तुम्ही केला आहात, इतरही प्रतिनिधी पाहलात, काही वाहक होते, काही सोडून गेले, परंतु हा प्रतिनिधी सोडून न जाणारा, आपल्या विचाराचा आदर करणारा हा प्रतिनिधी आहे. हा प्रतिनिधी असा तसा नसून एक ज्येष्ठ फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सेनानीचा मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये जे एक रोमामध्ये आपलं विचार ठेवण्याची जी एक वृत्ती आहे ती वृत्ती आपल्याला दिसलेली आहे. 5 वर्षातील त्याच्या कालखंडातील हा कालखंड आपल्या समोर आहे, म्हणून आपल्याला मुकेश भाऊ जीवतोडे यांना निवडून द्यायचा आहे. जर हा कालखंड विसरलात तर आपण कुठंतरी अन्याय करत आहोत, कुठंतरी काही विचार आपल्याला पटलं नाही असं होईल. आता या विचाराने आपण एकत्र आलो आहोत. हा एकत्र विचार आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, तो म्हणजे मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला वाटचाल करायची आहे. इथे अनेक प्रतिनिधी झालेत, परंतु वाट सोडून गेल्यामुळे आपल्याला खऱ्या प्रतिनिधीला निवडून द्यायचं आहे आणि तीच खरी ओळख या वरोरा विधानसभेची राहणार आहे. आणि या वरोऱ्यामध्ये अनेक नेते मंडळी झालेत, ते आपल्या आपल्या कर्तव्याने लोकांचे आवडते झाले, परंतु मुकेश भाऊ सारखाही तरुण आज आपल्या पुढे आहे. आपण विधानसभेतील उभे असणाऱ्या उमेदवाराविषयी जर विचार केला तर त्याच्या तुलनेत मुकेश भाऊ आपला श्रेष्ठ आहे की नाही या दृष्टीने विचार करा.
कारण ही निवडणूक जी निवडणूक आहे ती वरोऱ्याच्या अस्तित्वाची निवडणूक ठरणार आहे. वरोरा वासियांच्या विकासासाठी यशस्वी ठरणार आहे. रिक्षा चालकापासून तर कामगार करणारा शेतकरी आहे. कारण ज्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता असते अशा 18 वर्षाच्या मुलाला मतदान मिळालेलं आहे. आणि म्हणजे तो सज्ञान आहे आणि सज्ञानाच्या नावाने विक्री 7-12 त्याचं मार्गदर्शन त्याचं लग्न आपण करत असतो. आणि या सज्ञान विवेक बुद्धीतून आपल्याला आपला आमदार घडवायचा आहे ना. कुठल्याही विचाराने प्रेरित होऊन मतदान करू नये. कारण ही निवडणूक आपल्याला जी निवडणूक आहे ती 24ची निवडणूक आहे. कारण तुम्ही असंतोष पाहता कशा प्रकारचं प्रतिनिधित्व असावं या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला मुकेश भाऊ जीवतोडे यांना मतदान करायचं आहे. तर या सद्विवेक बुद्धीचा विचार करून येत्या 30-20 तारखेला मतदान करायचं आहे. ही 20 तारीख अतिशय महत्त्वाची आहे. ती प्रत्येकाने लक्षात ठेवावी. आणि आता जनसमुदाय आणि सागर हा 10 ते 15 हजाराचा होणार आहे. आणि त्यात आपल्याला मुकेश भाऊ जीवतोडे यांचा फार मरण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून आपल्याला जायचं आहे. आता या ठिकाणी अनेक मुकेश भाऊ आलेले आहे तरी बाहेरील शिवसैनिकांनी समोर खाली येऊन बसावे. ज्यांना जागा नाही मिळत नंतर जागा नाही मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की वंदनीय हिंदू मधुर सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढ़ो. आदित्य साहेब आगे बढ़ो. अरे आवाज कुणाचा. शंखनाद होऊ दे रणदुंदुभी वाजू दे नाद घोष गरजू दे निशाण दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्यात पेटू दे शिवसेनेची मशाल. हॅलो हॅलो राजूभाऊ सारंगकर यांनी स्टेजवर यावे. सुधाकरजी मिलमिले यांनी स्टेजवर यावे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. स्टेजच्या समोर उभं न राहता कोणी खिडकीकडे होऊन जा बाजूला. या आता खाली बसून जा. अवघ्या काही वेळातच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. ठाकरे यांना वंदन करून सन्माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे यांना सप्रेम जय महाराष्ट्र. आज आपण इथे जे जमलेलो आहोत निवडणुकीच्या निमित्ताने आपलं सगळ्यांचं आदरांचं मुलाचं नेतृत्व युवा नेतृत्व मुकेश भाऊ जीवतोडे तसा समस्त मंचावर बसलेले मान्यवर माझ्यासमोर बसलेले समस्त शिवसैनिक पदाधिकारी महिला भगिनी यांना माझा जय महाराष्ट्र. मित्र हो, कालपर्यंत जी आपल्या जिल्हा प्रमुखांनी विधानसभा प्रमुखांनी जी 21 दिवस जे पराकाष्ठा केली आणि आज तो दिवस निघाला. आज फॉर्म टाकायचा. आपल्याला सर्व शिवसैनिकांना सर्व पदाधिकाऱ्यांना हीच विनंती आहे की हीच ती वेळ आहे की शिवसेना शिवसैनिक हा काय असतो हे आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायचं आहे.
आणि मुकेश भाऊंना निवडून आणायचं आहे. आसमानी संकट आहे, पण आपल्या मतदारसंघात सुद्धा आपल्यावर आसमानी संकट आहे. कारण आजचं जे राजकारण झालं, यांना सर्वसामान्य जनतेचा कैवारी पुढारी कार्यकर्ता पाहिजे नाही आहे. फक्त घराणेशाहीचं राजकारण हवं आहे. ज्या घरात 20-20 वर्ष आमदार राहिले, ज्या घरात 10 वर्ष आमदारकी राहिली, लोकसभा राहिली, त्यावेळेस विकास नाही करता आला, पण स्वतःच्या परिवाराचा विकास करण्यासाठी त्यांनी फक्त आपल्या घरामध्ये भावाला सीट मागितली. हे आपल्या ह्या मतदारसंघाचा दुर्दैव आहे. मित्र हो, तुम्हाला माहीत आहे, जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत देशी पिऊन राहणारा त्या माणसाला पक्षाला सीट दिली. ज्यावेळेस बहीण आमदार भाऊजी खासदार असताना फक्त दलालीचे पैसे, पर्षणीचे पैसे खायचं काम केलं आणि त्यांनी पोट नाही भरलं, म्हणून आम्हाला सर्व सामान्य जनतेला, शेतकऱ्याला, सगळ्याला लुटण्यासाठी त्यांनी फक्त आणि फक्त घरामध्ये उमेदवारी घेतली. हे तुम्ही आम्ही समजून घ्यायचं आहे. परिवाराला आग्रहाची विनंती आहे की आजपासून जिथं जिथं जाता येईल, जिथे जिथे आपले नातेवाईक असतील, जिथे जिथे आपले जुने शिवसैनिक असतील, कार्यकर्ते असतील, ज्या ज्या परीने होईल त्या त्या परीने आपल्याला एकदा आवाज द्या, बोल भारत माता की. हा आवाज वरोरा भद्रावती शहरात आणि संपूर्ण गावागावात पोहोचला पाहिजे. एकदा जोरात आवाज द्या, बोलो वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की. स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे की. 2500 वर्षापूर्वी जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकीकडे आदिलशाही, एकीकडे कुतुबशाही, एकीकडे मोगलशाही, एकीकडे निजामशाही, या सगळ्या शाया थया थया नाचत असताना महाराष्ट्राच्या मातीमध्ये माणसानं जगण्यापेक्षा मरण सोपं वाचलं होतं, अशी भयान परिस्थिती निर्माण झालेली असताना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका मातेच्या पोटी जन्माला येतो. त्यावर हिंदीचा कवी प्रदीप मोठं सुंदर लिहितो कि देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो, यह धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, जगद्गुरु संत तुकोबाराय, संत नामदेव महाराज. आपण पाहतो कि राजाच्या घरामध्ये राजा जन्माला येत होता. अब राजा के घर में राजा बेड नहीं पैदा होगा. कोई चिल्ला के गया, कोई चीख के चला गया, कोई चिल्ला के चला गया, कोई चीख के चला गया. एक स्कूल के बाहर बैठा हुआ लड़का देश की तकदीर लिख के चला गया. सिंबल ऑफ नॉलेज, बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, आपल्या परिसरातील आराध्य दैवत सद्गुरू जगन्नाथ बाबा, विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्या महान मानवासाठी, ज्या उमेदवारासाठी तुम्ही आम्ही सगळी गावागावातून आलेली सगळी मंडळी, असे आपले तरुणांचे तडफदार आणि आपल्या वरोरा भद्रावती विधानसभेचे भावी आमदार नाही म्हणणार, झालेले आमदार आदरणीय मुकेश दादा जीवतोडे यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा सगळा जनसागर पाहिल्यानंतर गावागावातून मला त्या एक दिन का सीएम मधल्या नायकची एक डायलॉग आठवते कि ये जनता जो आई है ये पैसे देकर बुलाई हुई जनता नहीं है, ये गांव गांव से अपना स्वाभिमान लेकर मुकेश दादा के लिए आई हुई जनता है. आणि म्हणून मला असं वाटते कि मुकेश दादा तुम आगे बढ़ो,
फक्त एवढाच आवाज का जेवून नाही आले का? आवाज वाढला पाहिजे, सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. मुकेश भाऊ तुम आगे बढो, अशी मन प्रचलित झाली. मुकेश भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. फक्त साथ नाही राहायचं आहे, तर तुम्हा आम्हा सगळ्यांना आता येणाऱ्या भावी निवडणुकीमध्ये मुकेश दादांना आमदार बनून शेतकऱ्याचं नेतृत्व समोर विधानसभेत पाठवायचं आहे. मित्रांनो, मला सांगताना आनंद वाटते की मी गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता कोण्या पक्षाच्या कोण्या झेंड्याखाली आजपर्यंत कधी कुठे गेलो नाही. पण मला असं वाटलं, संपूर्ण वरोरा भद्रावती अनेक गावागावात फिरतो की या भागामध्ये आतापर्यंत पाहत आलो की कोण्या मंत्र्याचा पोरगा, पॉइंट नोट करा, प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून घ्या, आजपर्यंत मंत्र्याचा पोरगा हा मंत्री झाला असेल. पण इथून इतिहास बदलला पाहिजे. मंत्र्याचा पोरगा आमदार होणार नाही, आमदार होणार नाही. खासदारचा भाऊ कोणता आमदार होणार नाही. आता होईल तर इथून समोर एका सैनिकाचा पोरगा शेतकरी आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. हा आवाज बुलंद झाला पाहिजे. मला कुणाला काही म्हणायचं नाही, पण मला एक तुमच्या सगळ्या माता भगिनीकडून जाताना एवढं वचन घ्यायचं आहे. वेळ खूप कमी आहे, आम्ही बोलायला बसलो तर 3-3 तास बोलतो. पण या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांकडून, काही हॉलच्या खाली बसलेले आहे, काही बाल्कनीमध्ये उभे आहेत, म्हणजे अतिशय आनंद उत्साहामध्ये तुम्ही सगळी लोक आलेली आहात. मी जवळपास 250 गावं तुमच्या गावातले वरोरा भद्रावतीतले पाहिलेले आहे. आणि 250 गावातले जर समजा 100 लोक माझ्या परिचयाचे आहे, म्हणजे मला असं वाटते की 25,000 लोकांशी माझा परिचय आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या 25,000 लोकांचा फायदा मी आदरणीय मुकेश दादांच्या माध्यमातून करून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहे, या देशामध्ये कोणतीही पार्टी, कोणताही पक्ष, कोणताही नेता हा फक्त आणि फक्त मंत्र्याचा पोरगा आमदार होऊ शकते. पण आम्हा गरीब शेतकऱ्यांच्या पोरांनी काय सतरंज्या उचलायच्या का आयुष्यभर? आम्ही फक्त लोकांच्या मागे फिरायचं का? नाही. आता इतिहास बदलला पाहिजे. या वरोरा भद्रावतीमध्ये एक देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या एका माजी सैनिकाचा पोरगा सुद्धा ठाण्या वाघ विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे. आणि कशासाठी? माझा शेतकरी काबाड कष्ट करतो, हाडाची काड करतो, रक्ताचं पाणी करतो या उभ्या. पण त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुणी तयार नाही. एक नाव घेईल, या विधानसभेमध्ये जीवतोडे आमदार झाला पाहिजेत. आदरणीय नरेंद्र दादा माझ्यासोबत आम्ही गावोगावी फिरलो शेतकऱ्याच्या पांदन रस्त्यासाठी. तो विषय आमचे आदरणीय मुकेश दादा विधानसभेमध्ये गाजवतील, मला आशावाद आहे. वेळ भरपूर झालेला आहे, समोर सुद्धा आपलं काम आहे आणि आपल्यासोबत संवाद साधणार आहोत. पण सगळ्या माझ्या तरुण भावाला सांगायचं आहे, माझ्या ताई मावशी काकूंना सांगायचं आहे की आज ही वेळ आलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की मत हे दुधारी तलवार, उपयोग केला बरोबर तरी उपयोग न केला बरोबर तरी आपुलाची उलटतो वार. आपणावरी शेवटी आमचे मंगेश दादा आहेत. आपण ही सगळी मंडळी, आमचे सुधाकर काका वेळोवेळी आदरणीय मुकेश दादांसोबत धावत असतात. ही कशासाठी मंडळी तळमळ करत आहे? तर येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये आमच्या हक्काचा, आमचा दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय मुकेश दादा विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे. आता गावागावामध्ये निवडणुकीचं वार आहे, कुणी कशाही प्रकारचा आहे, पण इथं बसला मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग आहे. मी सुद्धा शेतकरी आहो. शेतकऱ्यांना शेतामधले माजलेलं गवत आम्ही उपडून बांधावर फेकू शकतो, तर आम्ही शेतकरी आहो. या देशामध्ये भ्रष्ट नालायक लोकांना सुद्धा आम्ही गाडू शकतो. ही ताकद तुमच्या हातात आहे. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आता फक्त येणाऱ्या 20 तारखेला मटणावर ध्यान देण्यापेक्षा योग्य मुकेश भाऊच्या बटनावर ध्यान द्या आणि आपल्या माणसाला बहुमताने उमेदवारी निवडून द्या. अहो, निवडणूक येईल, 20 तारखेला मतदान होईल, पण आज या वरोऱ्यामधून ही जात असताना संख्या पाहून विरोधकांचे धाबे दणाणलेले आहेत. आणि तुम्ही इथं बसलेला एक एक माणूस, एक एक ताई, एक एक मावशी, माझी काकू हजाराला भारी आहे. आपण सगळ्यांनी आज संघटनेने एकत्रित आलात, आपला संघटन दाखवलं.
एका पक्षाच्या मागे एवढे लोक असू शकतात, पण मुकेश दादा हे अपक्ष म्हणून फॉर्म भरायला चालले आणि याच्या मागे सुद्धा एवढा जनसागर उपलब्ध आहे. ही ताकद तुमची आहे आणि तुमच्या लोकांच्या ताकदीच्या भरोशा आपला माणूस लढत आहे. मले काय इथून 300-350 किलोमीटरहून गावून आलो. मुकेश दादांना काही एखादा पॅकेज वगैरे मला दिला नाही, पण तळमळीनं मला असं हे विचार मांडण्यासाठी या ठिकाणी यावं वाटलं. त्यांच्या आज उमेदवारी अर्जासाठी मला जावं वाटलं. 5 मिनटं मी आपले जास्त घेतले, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. इथं उभे असणाऱ्या उपस्थित सगळ्या माझ्या दादा काका मावशी ताई सगळ्यांना माझी विनंती आहे, आपले भेद हेवे दावे सगळं तू मोठा मी लहान ह्या सगळ्या गोष्टी बाजूला द्या. आणि हे उभे असणारे तुम्ही बी उभे आहात का? दादालेच उभं राहू द्या, तुम्ही खाली बसा, जागा आहे, बसून जा दादा खाली. मागच्या लोकांना सुद्धा दिसू द्या. आपल्या सगळ्यांना मी जाताना एक विनंती करेल, आपण सगळेजण एकजुटीनं एक दिलानं आपण काम करूया आणि येणाऱ्या 20 तारखेच्या विधानसभेमध्ये आपण योग्य बटन दाबूया आणि 23 तारखेला आपलाच गुलाल आपण उधळूया अशी आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाताना आणि विचारपीठाची रजा घेताना मला आवडतील त्या दोन ओळी मी अवश्य म्हणत असतो की मैं मुर्दों का हरदम साथी मुझसे मुर्दे मिलते हैं, मैं जब जब अंगार कहूँ जले हुए भी जलते हैं, दोस्त तुम मेरा इतना सा काम करवा लेना. इथं बसल्या सगळ्याच माझ्या माता पिता बंधू भगिनींनो, दोस्त तुम मेरा इतना सा काम करवा लेना. एक विचार मुकेश दादा के नाम का अपने घर में ले जाना और याद रखो दुनिया वालों, मैं इस भूमि का बेटा हूँ और देश के खातिर फांसी चढ़ा उस भगत सिंह से छोटा, उस भगत सिंह से छोटा हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय गुरुदेव, जय महाराष्ट्र. आजच्या या 75 वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे उमेदवार माननीय मुकेशभाऊ जीवतोडे हे मार्गदर्शन करतील व त्यानंतर आपण रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅलीपूर्वी सर्व पुरुषांना विनंती आहे की पहिले महिलांना निघू द्या, महिलांच्या नंतर जा, कोणी गर्दी करू नका, महिलांना पुढे येऊ द्या, महिलांच्या मागे सर्व पुरुषांनी राहायचं आहे. मुकेशभाऊ जीवतोडे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. हॅलो, आमचा लाडका मुकेश भाऊ यांच्याबद्दल मी एक सेकंदाचं गाणं तयार केलं आहे, तर मंडळी थोडं ऐकून घ्या. आवरुसवा नाही गाडी माडीचा, हट्ट नाही ओ राया या साडी चोळीचा, मग काय आव चटणीन भाकर खाऊ, पण सजना यंदा मुकेश भाऊला निवडून आणू. हो राया यंदा मुकेश भाऊला निवडून आणू. मागत नाही दागदागिने अंग अंग खुलवाया, तुम्हीच माझं असली सोनं शिल अब्रुदार राया. अव प्रेमे नांदू मिळून दोघेही भीती नाही त्या एळसची तर गीत खुशीचे गाऊ. पण राया काय करू, पण सजना यंदा मुकेश भाऊला निवडून राया यंदा मुकेश भाऊला निवडून आणू. धन्यवाद. जय गुरुदेव. सगळ्यांना नमस्कार. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे आवाज कुणाचा? क्रांतीवीर बिरसा मुंडांचा. महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानी, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री ज्योतिबा फुले, त्यानंतर आमचे सगळ्यांचे आराध्य दैवत सद्गुरू जगन्नाथ महाराज, संत गाडगे बाबा, त्यानंतर ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या या महाराष्ट्रासाठी आपल्या या देशासाठी बलिदान दिलं असे सगळे महापुरुष, त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे सगळे सैनिक, त्यानंतर ज्यांनी आपल्या आयुष्यातले आपल्या देशसेवेसाठी काही खर्ची घातले असे सगळे माजी सैनिक
माजी सैनिकांचं नाव याच्यासाठी घेतो कारण की माझे स्वतःचे वडीलसुद्धा एक सर्व्हिसमॅन आहे, माजी सैनिक आहे. त्यानंतर उपस्थित इथं सर्व महिला भगिनी, त्यानंतर माझे ज्येष्ठ शिवसैनिक, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. आता नावं सगळ्यांचे घेत नाही कारण की एखाद्याचं नाव सुटलं तर मग एखाद्याला राग येतो आणि आपल्या मराठी लोकांमध्ये ते पद्धत फार जुनी आहे की मला बोलवलंच नाही, मला विचारलंच नाही, माझं नावच नाही घेतलं. तरी सगळ्यांना मी सर्वप्रथमतः सांगू इच्छितो की 5 वर्षापासून ज्या वेळेची आपण वाट बघत होतो आज ती वेळ आलेली आहे. तर ती वेळ आलेली असताना तुम्हाला सर्वप्रथमतः सांगू इच्छितो की आपल्याला मला विचारलं नाही, मला केलं नाही, मला बोलवलं नाही किंवा त्याचं तो बघत बसल हे कुठंतरी दूर ठेवून आपल्याला स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्यायची आहे. कारण की सातत्याने जेव्हा आपण समाजामध्ये काम करत असतो तर पक्षाचं एक म्हणजे पदाधिकारी असताना काम करून घेणं आणि त्यानंतर एक लोकप्रतिनिधी असून काम करताना या गोष्टीमध्ये भरपूर फरक असतो. आज सगळेजण आपण जमलो आहोत तर 2009 पासून जो प्रवास सुरू झाला आहे, एक सामान्य शिवसैनिक, त्याच्यानंतर मराठी मंडळातर्फे आपण एक आपल्या आयुष्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर स्वर्गीय बाळू धानोरकर जेव्हा आपला पक्ष सोडून गेले त्याच्यानंतर तालुका प्रमुख झालो, पक्षांनी जिल्हा प्रमुख केलं व जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सुद्धा एकही दिवस आपला चांगला गेला नाही कारण सातत्याने गडबाजी होत राहिली. परंतु त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही एक माझ्यावरती जो विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीमागे जे ठामपणे उभे राहिले अशा सर्व लोकांचं मी मनापासून धन्यवाद करतो. कारण की जर मी आज इथं मनापासून सांगू इच्छितो की आज मी इथं अपक्ष फॉर्म भरण्याची तयारी केली होती, परंतु कारण की आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तर खऱ्या अर्थानं कुठलंही पाठबळ नसताना ते छत्रपती झाले. त्यांनी एक मराठी लोकांचं, शेतकऱ्यांचं जे राज्य निर्माण केलं. तर मी नेहमी सांगतो की माणसांनी लढत राहिलं पाहिजे. भरपूर साऱ्या लोकांनी मागे असं पण म्हटलं होतं की मुकेश भाऊ आता तुमचं पद जाणार. आणि मी जेव्हा जिल्हा प्रमुख झालो तर माझ्या स्वतःच्या वडिलांचं म्हणणं असं होतं की तू कसा काही जिल्हा प्रमुख बनशील कारण की तू आयुष्यामध्ये कधी एक निवडणूकसुद्धा नाही लढली. तर तेव्हा माझे शब्द होते की बाबा प्रयत्न करत राहणं हे माझं काम आहे. कारण की जर आपण लढूच शकलो नाही, जर आपण प्रयत्नच केले नाही तर मग छत्रपती शिवाजी महाराज की आपण जे जय म्हणतो ते नेमकं म्हणतो कशासाठी. आणि ज्या आपल्या थोर महापुरुषांनी जो आपल्यासमोर इतिहास घडवला तर मग त्यांनी तो इतिहास घडवून चुकी केली का. जर या इतिहासातून जर आपण काही शिकत नाही, आपण काही आपल्या पिढीला शिकवू शकत नाही, त्याच्यामधून जर काही बोध घेऊ शकत नाही तर त्या इतिहासाला आपण फक्त महापुरुषांची जय जयकार करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि माझा जो स्वभाव राहिला आहे तो पहिलेपासून राहिला आहे की शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं. कारण की माझ्या क्षेत्रातलं जेव्हा जिल्हा प्रमुख पदसुद्धा काढून गेलं तर त्या लोकांनी सुद्धा माझं खच्चीकरण करण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी सुद्धा प्रयत्न केला, परंतु आपण आणि माझं जेव्हा पद गेलं आणि विधानसभा प्रमुख पद गेलं ते जिल्हा प्रमुख पदापेक्षा छोटं होतं. माझ्याकडे जिल्हा प्रमुख पद होतं, परंतु त्याच्यानंतर खास करून भद्रावतीतल्या लोकांनी, सगळ्या नगरसेवक लोकांनी मला साथ दिली. एक त्यांचा लहान भाऊ, एक त्यांचा मुलगा, एक त्यांचा भाऊ म्हणून जे मला साथ दिली. खास करून मी भद्रावती शहरातल्या लोकांचे आणि समस्त पदाधिकाऱ्यांचे आणि नगरसेवक लोकांचे सुद्धा आभार मानतो. आणि मागच्या 2 ते 3 महिन्यापासून जे माझे पदाधिकारी सातत्याने आपल्या या क्षेत्रामध्ये मेहनत घेऊन राहिले तर त्यांचं सुद्धा मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. परंतु हा जो क्षण आलेला आहे, हा क्षण आपला शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहोत. आणि हा जो प्रवास शिवसैनिक ते एक आमदारकीचा जो प्रवास आहे, या सगळा प्रवास आपण गाठून राहिलो. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहो. माझ्या घरच्या लोकांनी कधी साधी पंचायत समिती, जिल्हा परिषदसुद्धा लढली नाही. आणि माझ्या पाठीमागे ठामपणे जे उभे राहणारे माझे आईवडील यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो. कारण की मध्यंतरी भरपूर सारे कंपनीचे प्रॉब्लेम झाले आणि प्रॉब्लेम झाल्यानंतर जे आपले आज स्वर्गीय धानोरकर साहेब आहे यांनी 200, 300 मुलं त्यावेळेला म्हणजे आम्हाला मारायला सुद्धा पाठवले. त्यावेळेला आपले तत्कालीन जिल्हा प्रमुख नितीन भाऊ मत्ते होते. त्यावेळेला आम्ही इथून म्हणजे जाऊन आपण तिथं 14 ते 15 दिवस मुंबईला थांबलो होतो. त्यावेळेला जे आमचे पक्षप्रमुख होते त्यांना सुद्धा आम्ही म्हणजे विनंती केली होती की असा हा प्रकार घडला आहे.
तर या सगळ्या गोष्टीमधून आम्ही पुढे गेलो. परंतु माझ्या वडिलांना जेव्हा माहिती पडलं की मला मारायसाठी काही लोकांनी गुंड सांगितले आहे, तर माझ्या वडिलांनी, मी जिममध्ये होतो, माझ्या वडिलांनी मला तात्काळ बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांनी एक सांगितलं का तुला कोण मारू शकते. तर म्हटलं काही कंपनीचे प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामध्ये काही लोकांचे नावंसुद्धा पुढे आले. तर ज्या पद्धतीनं एक आई वडील स्वतःच्या मुलाच्या मागं ठामपणे उभं राहतात, तर माझ्या वडिलांनी, माझ्या आईनी कधी मला हे नाही म्हटलं की तू आता हे सगळं काम बंद कर, राजकारण सोड. त्यांनी फक्त मला हेच म्हटलं की कोणाच्या भीतीनं हे आयुष्य जगल्या जात नाही, आयुष्य हे स्वतःच्या बळावरती जगल्या जाते. आणि फक्त जिंदगी जो बोलते हैं ना, जिंदगी अपने दम पे जी जाती, खंदों पे सिर्फ लोगों के मैयत जाती है. तर आपल्या स्वतःच्या बळावरती आयुष्य जगलं पाहिजे. ह्या अशा आई वडिलांचा, म्हणजे जे माझ्या पाठीमागे उभे आहे, मी माझ्या आईला सातत्याने म्हणतो, कारण की जेवढं सगळं मी कमवलं, जे खर्च ते लोक बघतात, तर ती आई माझ्या सातत्याने, मी त्याला म्हणतो की आपण जर ही निवडणूक काही कमी जास्त झालं तर आपल्याकडे काही उरणार नाही. तर माझी आई मोठ्या हिमतीने मला सांगते का बाल्या तुझ्याकडे होतंच का, आपण कुठलीही सुरुवात ही जे शून्यापासून करू शकतो. तरी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आणि सगळ्यांचा मनापासून धन्यवाद देतो की आपण हा जो, आधी तर सगळ्यांना माहिती आहे की मी अपक्ष फॉर्म भरणार आहोत, तरीसुद्धा सगळे लोक एक शिवसैनिक म्हणून, मी शिवसैनिक म्हणून, तुम्ही शिवसैनिक म्हणून जे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि सगळेजण इथं आले, तर सगळ्यांचं मी मनापासून धन्यवादसुद्धा करतो. त्यानंतर परत इथं उपस्थित माझे सगळे जे पदाधिकारी आहे, जे सातत्याने मेहनत घेऊन राहिले, त्यांचंसुद्धा धन्यवाद करतो. परंतु सातत्याने जर इतिहासाच्या पानाचं आपण वाचन केलं तर जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जे व्यवस्था होती, त्यांनी नेहमी आपल्याला सांगत आले की जर तुमच्यासाठी पर्यायाचं एक दार बंद होते तर तुम्ही दुसरे 10 पर्याय शोधून ठेवा. आणि त्याचंच एक उदाहरण सांगतो तुम्हाला की राजा आणि कैद्यांचं संभाषण चाललं होतं. एका राजांनी 2 कैद्यांना शिक्षा सुनावली तर शिक्षा सुनावली मरेपर्यंतची फाशी शिक्षा सुनावल्यानंतर 2 कैद्यापैकी एक कैदी जो आहे तो बेहोश पडला, पण दुसरा कैदी न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला. तर जेव्हा दुसरा कैदी जो उठला, त्यांनी त्याच्या मित्राला विचारलं की अरे तू ऐकलं नाही का, राजांनी आपल्याला फाशी सुनावली आहे. तर त्या कैद्यांनी म्हटलं की अरे हो ते ऐकलं रे मी म्हणे, पण मी विचार हा करता म्हणे की मी जो आता उडणारा घोडा तयार केला आहे त्याचं मी का करू. आणि तो मुद्दामून जोरात बोलला. तर ही जे राजाची कुजबूज आहे, ही जे त्या कैद्यांची कुजबूज आहे, ती ते राजानं ऐकली. आणि राजांनी ऐकल्यानंतर त्यांना म्हटलं की घोडा कधी उडू शकतो का. तर तो कैदी बोलला, महाराज मरणारा माणूस कधी खोटं बोलत नाही, मी मागच्या 1 वर्षापासून माझ्या घोड्याला उडवायचं शिकवत आहो. जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही तुमचा घोडा द्या, मी तुमच्या घोड्याला 1 वर्षानंतर 1 वर्षामध्ये उडणं शिकवू शकतो. तर त्यावेळेला महाराजांनी विचार केला की जर या पृथ्वी तलावावर जर माझा घोडा उडला तर या पृथ्वी तलावावर फक्त मी एक असा व्यक्तिमत्व राहीन की ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. परंतु तो दुसरा जो कैदी होता तो विचार करत होता, अरे तू फक्त आजचं मरण उद्यावर ढकलतोय, घोडा कधी उडत नाही. तर त्या कैद्यांनी त्याच्यावर विचार दिला, अरे मला सुद्धा माहिती आहे की घोडा उडत नाही, तर तू हे फक्त आजचं मरण उद्यावर ढकलत आहे. तर तो कैदी त्यावेळी बोलला की बघ माझ्याकडे 1 वर्षामध्ये काही पण होऊ शकतं. तर तो बोलला काय होऊ शकतं. तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तू नाही मेला तर, तो दुसरा कैदी बोलला तू नाही मेला तर आपल्याला मरणाऱ्या, आपल्याला ज्यांनी शिक्षा सुनावली त्या राजाचा पण मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या घोड्याला आपण शिक्षण देत आहोत तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर त्यांनी शेवट सांगितलं की घोडा उडू पण शकतो. तर जे आपली पर्याय व्यवस्था आहे, जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं की शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा, जोपर्यंत तुमचा जीव जात नाही, जोपर्यंत सगळं काही संपत नाही तोपर्यंत लढत राहा. आणि 7 तारखेपासून तर काल 27 तारखेपर्यंत मी आपल्या शिवसेना म्हणजे मुंबईला होतो सातत्याने मी प्रयत्न केले व अतिशय निराशाने मला सगळ्यांना मेसेजसुद्धा पाठवावा लागला. परंतु त्याचं जे गांभीर्य आहे आणि ज्या पद्धतीने आपण लढत राहिलो तर त्याच्यात कुठं ना कुठं आपल्याला यशसुद्धा आलं आहे. मला एक सांगतो की ज्या पद्धतीनं शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढत राहिलो तर त्या पद्धतीनं आज सकाळी मला आपल्या शिवसेना भवनमधून फोन आला व आपल्याला तिथून पक्षाचा अधिकृत मशाल चिन्हाचा AB फॉर्म सुद्धा मिळाला आहे. त्याच्यामुळं आता आपल्याला घाबरायची गरज नाही आहे,
कारण की मी ज्या पद्धतीने प्रयत्न करत होतो, ज्या पद्धतीनं माझे सगळे पदाधिकारी प्रयत्न करत होते, तर त्या प्रयत्नाला कुठंतरी आपल्याला यश आलंय. म्हणून आपल्याला जो इतिहास घडवायचा आहे आणि आपली ताकद अपक्ष लढून सुद्धा आमदार बनण्याची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. परंतु आता आपल्याला अर्ध्या तासामध्ये शिवसेना भवनमधून आपल्याला पक्षाचा बी फॉर्म मिळून राहिलाय व आपण शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहोत. उद्या युती असो युती नसो आपण लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. आणि मी मागच्या 6 महिन्यापासून नाही, 1 वर्षापासून तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी लढणार आहोत म्हणजे लढणार आहोत. कारण शब्द फिरवण्याचा आपला हे नाही आहे. आणि राजकारणामध्ये जेव्हापासून आलो तर तेव्हापासून आपण सातत्याने आरोग्य, त्याच्यानंतर शेतकरी, त्याच्यानंतर आंदोलन केले, त्याच्यानंतर बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून दिल्या, त्याच्यानंतर शिक्षणामध्ये लोकांना मदत केली, आरोग्यामध्ये मदत केली. परंतु तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, कोणाच्याही 1 रुपयाला कधी दागिनदार राहिलो नाही. आणि या आपल्या विधानसभेमध्ये नाही तर पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असा कोणता नेता पैदा झाला नाही की तो माझ्या शिवसैनिकाला किंवा मला पैशांनी विकत घेऊ शकेल. कारण की आपण ज्या समाजामध्ये वावरतो आणि ज्या महापुरुषांचा आपण जय जयकार करतो, जे इतिहास आपल्याला चांगला आहे की आपण समाजासाठी जगलं पाहिजे, आपण आपल्या लोकांसाठी जगलं पाहिजे. पण काय केलं या लोकप्रतिनिधींनी? आपलीच गाडी, आपलीच माडी ना आपल्याच बायकोची गोलगोल साडी. तुम्ही आमदार बनले शिवसेनेच्या भरोशावर, तुम्ही खासदार बनले आमच्या नेत्या लोकांच्या भरोशावर. तुमचं जे वैभव उभं झालं त्याच्यामध्ये 100% जे प्राधान्य आहे ते फक्त शिवसैनिकांचं आहे, शिवसेनेचं आहे. आणि जे माझे शिवसैनिक आहे ते कालही बिचारे कौलाच्या घरामध्ये राहत होते आणि आजही कौलाच्या घरामध्ये राहत आहे. तर इथं का शिवसैनिक लोकांनी का फक्त का आपण का हमाली करासाठी ना झेंडे तोरणं बांधण्यासाठी आयुष्य संपून राहिलो का आपण इथं? तर आज त्यांना आपल्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आणि ज्यांची लायकी नाही अशा लोकांना तुम्ही एबी फॉर्म देता, ज्यांचं समाजामध्ये काही अस्तित्व नाही. आणि लोकप्रतिनिधीचं काम राहते का दारूचे दुकानं टाकणं? मी स्वतः जेव्हा वाईन शॉप बुक केलं होतं तर माझ्या वडिलांनी मला ठणकावून सांगितलं, हे बघ दारूचा धंदा करायचा नाही, कारण की दारूमुळं समाज उद्ध्वस्त होतो, लोकांचे परिवार उद्ध्वस्त होते, त्याच्यामध्ये माझं नुकसान झालं. परंतु त्यावेळेला मी माझ्या आईवडिलांचा शब्द कधी तोडला नाही व माझं वाईन शॉपचं लायसन रद्द केलं. परंतु एक समाधान आहे, कारण की संत लहरी बाबा म्हणत होते कि जहर पीने वाला अकेला मरता है लेकिन शराब पीने वाला पूरे परिवार सहित मरता है. तर त्या गोष्टीची जरी आज मी जिल्हा प्रमुख झालो, 1 रुपया म्हणजे असा अवैध कमवला नाही, कोणाची लाचलुचपत कधी खाल्ली नाही, परंतु माझ्या मनाला एक समाधान आहे. माझी आई दिवसभर चक्की चालवते, 500-1000 रुपये आम्ही कमवतो. माझी शून्यापासून सुरुवात करायची तयारी कालही होती आणि उद्याही आहे. परंतु तुमच्या साक्षीनं सांगतो, जोपर्यंत आमदार बनणार नाही तोपर्यंत लढणं सोडणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, आई भवानीचा आणि शंकरजीचा, महादेवाचा आशीर्वाद आहे की 100% नाही 200% मी आमदार बनणार. आणि ज्या महाविकास आघाडीचा ज्याला अधिकृतपणे तुम्ही काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली त्याचं डिपॉझिट जर नाही जप्त केलं तर मी बी नावाचा मुकेश जीवतोडे नाही, लक्षात ठेवा तुम्ही. कारण की ही जे जनता आहे या जनतेनं सुधीर मुनगंटीवार सारख्या बलाढ्य माणसाला शांत राहून 2,60,000ची लीड यांना दिली. आणि तुम्ही काय बोलता की आम्ही पैशांनी विकत घेऊ? आमच्या कार्यकर्त्यांना फोन करता की मुकेश भाऊ पैशानं पॅक होते. तुम्ही किती बी पैसे फेका, जर तुमच्यामध्ये ताकद असेल तर मुकेश जीवतोडेला तुम्ही पॅक करून दाखवा. फक्त जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत तेवढे टाका तुम्ही का. त्या हिशोबाने आपण ही निवडणूक लढणार आहोत. त्याच्यानंतर आज आपण जर सातत्याने बघितलं की 78 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाले आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्या कालही तशाच होत्या, आजही तसाच आहे. बिचाऱ्यांना पीक विमा भेटत नाही. माझे वडील सुद्धा शेती करतात, माझी आई सुद्धा शेतकरी कुटुंबातून आहे. माझे आबाजी 82 वर्षाचे होते तरी सुद्धा शेती करत होते. शेती करता करता मेले पण घरी नाही बसले. अशा कुटुंबातला आमचा इतिहास आहे. त्यामुळं जे आपण शेतकरी आहे, आज 78 वर्ष म्हणजे 78वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. परंतु 78 वर्ष स्वातंत्र्याचे होऊन सुद्धा आज आपल्या शेतकऱ्यांचं कुठेतरी दुःख कमी नाही झालं. तर माझा आज जरी काळ खराब असला आणि आज तुम्ही सगळे लोक माझ्या सोबत आहे, तर जे लोक माझ्या खराब काळामध्ये सोबत आहे तर उद्या जो माझा चांगला काळ येणार आहे मी 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहो. आणि सगळ्यांना माहिती आहे की मी
जे बोलतो तेच करतो, खोटं आश्वासन कधी देत नाही आणि खोट्या अफवा कधी पसरवत नाही आणि कोणाला खोटं बोलत नाही. त्याच्यामुळं तुम्ही 100% माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि जे आता 15 दिवस आपल्याला प्रचार करायचा आहे, आपलं तन मन, जरी आपल्याकडे धन नसलं तर तुम्ही चिंता करू नका, धनाची व्यवस्था आपण करून टाकू. बूथ वाईज तुम्ही नियोजन करा. प्रत्येक बूथवरती आपले 20 ते 30 लोक राहिले पाहिजे. प्रत्येक गावामध्ये आपले पदाधिकारी राहिले पाहिजे आणि घराघरापर्यंत आपले पॉम्पलेट आणि बॅनर पोहोचले पाहिजे. आणि आपला शेवटपर्यंत जो नारा आहे, लढणार आणि जिंकणार. काय म्हणणार? लढणार, लढणार. आणि त्याच पद्धतीनं आज आपल्याला शंकरजीच्या आशीर्वादानं, सगळ्या महापुरुषांच्या कृपेने आज आपल्याला एबी फॉर्म सुद्धा मिळाला आहे. आणि माझ्या आयुष्यात भरपूर सारे मी झगडे केले, भरपूर सारे भांडणं केले, भरपूर साऱ्या केसेस माझ्या अंगावरती लागल्या. बेरोजगारांसाठी सुद्धा केसेस लागल्या, बेरोजगारांसाठी मी भरपूर साऱ्या अधिकाऱ्यांना मारलं सुद्धा. परंतु या गोष्टीचा मला कदापि म्हणजे चिंता नाही आहे, कारण की हे जे जनता आहे, मला माहीत आहे की मी प्रयत्न प्रामाणिक केले आहे. 900 लोकांना जेव्हा WCLच्या भांडलो मी, तर 700 लोकांना मोफतमध्ये रोजगार मांडून दिला. आणि हे जे लोकप्रतिनिधीचे जे दलाल लोक आहे, मी तुझं नाव मेडिकलमध्ये आणून देतो, मला 50,000 दे, मी तुझं ट्रान्सफर करून देतो, मला 1.5 लाख रुपये दे, असा धंदा यांनी लावला होता. 2.5 वर्षाचं एका शेतकऱ्याचं जर नुकसान पकडलं तर 10 लाख रुपये. त्यांना अजून 5 वर्ष नोकऱ्या मिळाल्या नसत्या. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे होते आणि मी इथून पूर्ण मेळाव्याचा खर्च, पूर्ण म्हणजे आंदोलनाचा खर्च आपण स्वतः केला, पक्षांनी केला. आणि उद्धव साहेबांनी तत्कालीन जे कलेक्टर होते त्यांना एक फोन लावला. आतापर्यंत 700 लोक इथं नोकरीमध्ये लागले. भरपूर सारे तिथले पोरं सुद्धा असेल, लागले की नाही लागले? बरं, कोणी म्हणू शकते का मुकेश जीवतोडेंनी तुमच्याकडून 1 रुपया घेतला? आज निवडणूक आली तरी तुम्हाला कधी म्हटलं का तुम्ही मला पैसे द्या किंवा गाडी द्या? अरे, लढण्याचा इतिहास आमचा, हरणे माझ्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी, जिंकणं नियतीला शक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही शिवसेना चालवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना स्थापन केली. आणि एवढे सगळे आमदार सुद्धा सोडून गेले तरी पैशासाठी व कुठल्याही लाचारीसाठी पक्ष सोडला नाही. प्रामाणिकपणे राहिलो, खिशातले पैसे खर्च केले. आणि या वरोरा भद्रावती विधानसभामध्ये 300 गावापैकी 205 गावांना आपण शाखा उघडल्या. पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मायनिंग सेक्टर आहे, धुळेमुळं शेतकऱ्यांचं नुकसान होते. पूर्ण जिल्ह्यामध्ये कधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. परंतु आपण शिवसेनेनी, मी जिल्हा प्रमुख असताना 23 शेतकऱ्यांना आपण 11 लाख रुपयाची मदत करून दिली. कितीतरी कामगार मरण पावले. कोणत्या कामगाराला 5 लाख रुपयाची मदत, कोणत्या कामगाराला 2 लाख रुपयाची मदत. आणि ज्याचं काही हे नव्हतं त्याला आम्ही स्वतःच्या पक्षाकडून सुद्धा मदत करत आलो. तर हे सगळं जे बाळासाहेबांनी शिकवलं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या हिशोबानेच आपल्याला पुढच्या भविष्य काळामध्ये काम करायचं आहे. आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. इथले जे उपस्थित लोक आहेत, तुम्ही काही शिवसेना म्हणून तर माझ्यासोबत होतेच, परंतु आज मुकेश भाऊचा उमेदवारी अर्ज आपल्याला अपक्ष भरायचा आहे. या उद्देशाने तुम्ही आले. परंतु आपल्याला अपक्ष नाही, पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म आलाय आणि अधिकृत उमेदवारी आपण भरून राहिलो. आणि यानंतर हे जे BJP वाल्या सोंग करून राहिले आहे, ही जे महागाई त्यांनी वाढून ठेवली आहे, गॅस सिलेंडर असो, हे मोठ्या मोठ्या उद्योग लोकांना आपल्या, हे साधं तुम्हाला उदाहरण सांगतो वर्धा पॉवरचं. आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जर एक कर्ज घेतलं, होम लोन घेतलं, तर हे बँकवाले आपल्या घराला लॉक लावायला येतात. त्याच्यानंतर शेतकऱ्याला वारंवार त्रास देतात, त्याच्या शेती जप्ती करतात. परंतु आज ह्या वर्धा पॉवरचं जे कर्ज आहे, 5,600 कोटीचं कर्ज होतं, या BJP गव्हर्नमेंटनी NCLT कायदा आणला आणि पहिले प्लॅन त्यांनी NPA केला. त्याच्यानंतर NCLT कायदा आणला व त्याच्यामध्ये स्वतःचेच म्हणजे विकणारा मी मालक आणि विकत घेणारा माझा मामा, म्हणजे घर भी मेरा और किराया भी मेरा, अशा पद्धतीने 5,600 कोटी रुपयांचं कर्ज असताना फक्त 640 कोटीमध्ये हा प्लॅन्ट विकला. आणि हा कायदा जो अस्तित्वात आणला, या आपल्या देशाचे पंतप्रधान आणि ज्याला आपण सगळेजण फेकू म्हणतो अशा व्यक्तींनी हा कायदा निर्माण केला आणि हा अस्तित्वात आणला NCLTचा. आणि याच्यामध्ये हे सगळे बिल्डर लोकांना, हे सगळ्या व्यावसायिक लोकांना कर्जमाफी देऊन राहिले. आणि जो 78 वर्ष स्वातंत्र्याला मिळालं
तरी सुद्धा आपले जे शेतकरी आहे, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कापसाला 10,000पर्यंत भाव होता, सोयाबीनचा भाव उच्च अंतरावर गेला होता. आणि आज काय व्यवस्था केली आहे तुम्ही? पीक विम्याचे पैसे भेटत नाही, नुकसान भरपाई भेटत नाही, कर्जमाफी करून नाही राहिले तुम्ही. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की येणारा जो काळ आहे तो फक्त हा शिवसेनेचा सुवर्ण काळ आहे. जेव्हा पक्ष सगळा सोडून गेला होता, सगळे लोक सोडून गेले, तर याच विधानसभेमधून आम्ही 40 सदस्य नोंदणी फॉर्म आणि 7,000 स्टॅम्प ॲफिडेव्हिट भरून देणारे हे सगळे आमचे इथं उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिक होते. त्यानंतर हे सगळे माझे जे सहकारी मित्र आहे यांच्या प्रामुख्याने आपण हा AB फॉर्म भरून राहिलो, आपला पक्षाचा अधिकृत फॉर्म भरून राहिलो. त्यानंतर आपल्याला आता इथून रॅलीच्या माध्यमातून पहिले इथून सगळ्यांना आपल्याला पुरुष बाजूला होऊन महिलांना सगळ्यांना खाली जाऊ द्यायचं आहे. सगळ्यात महिला पुढे राहतील, बँड समोर राहतील, त्याच्यानंतर त्याच्या मागे पुरुष राहतील आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथून आता निघायचं आहे. डोंगरवार चौक, आंबेडकर चौक आणि तहसील कार्यालय या पद्धतीनं आपल्याला आता इथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हे करायचं आहे. तर तुम्ही सगळे तयार आहात का नाही विरोधकांना धडा शिकवण्यासाठी? हे जे ढोंगी हिंदुत्व आहे, हे जे हिंदुत्वाची भाषा करते, अरे कशाचं हिंदुत्व? तुम्ही कधी या वरोरा भद्रावती तालुक्यात साधी शिवजयंती साजरी केली नाही, कधी हिंदुत्वासाठी रस्त्यावर उतरले नाही. फक्त तुम्ही का त्या RSSच्या माध्यमातून फक्त लोकांना भडकवायचं, लोकांच्या वरती केसेस लावायच्या, हे तुमचं हिंदुत्व आहे का? अरे रस्त्यावरती लढलो, इथं प्रत्येक माझ्या पदाधिकाऱ्यांवरती केस आहे. किशोरभाऊ टिपले असो, प्रफुल्लभाऊ चटकी असो किंवा सुधाकर मामा मिलमिले असो किंवा इथं उपस्थित सगळे विपिन काकडेपासून या माजरीमध्ये आंदोलन केलं तर 14 लोकांवरती आमच्यावरती गुन्हे दाखल झाले. तर हे सगळे गुन्हे दाखल करून सगळे रट्टे सोसून आणि ज्या लोकांनी आम्हाला मारासाठी गुंड पाठवले, आमचं तर काही वाईट झालं नाही, पण सगळ्या देवाला माहिती आहे की वाईट कोणाचं होते. कारण की शेवटी कर्माचं फळ हे प्रत्येकाला मिळत असते. आणि आज इथल्या ज्या खासदाराला आणि तिच्या भावाला जो अहंकार चढला आहे की सत्तेची गुरमी चढली आहे की आम्ही पैशांनी कुणालाही विकत घेऊ शकतो, तर मला फक्त इथल्या वरोरा भद्रावतीच्या जनतेवर, माझ्या प्रत्येक समाज बांधवांवर व माझ्या शिवसैनिकांवर, पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे. अरे तुम्ही आमच्या नेत्याला तर जाऊ द्या, तुम्ही साध्या आमच्या शिवसैनिकाला सुद्धा विकत घेऊ शकत नाही. कारण की म्हणजे तुमच्याकडे किती पैसा राहिला तरी जो विकल्या जाणारा आहे तो शिवसैनिक नाही आहे. क्योंकि ये वक्त जो है, वक्त किसी का जिंदगी भर परमनंट रहता नहीं. त्याच्यासाठी आपण जे आपली इच्छा आहे की आपल्याला आता लढायचं आहे. आणि बुजोने साहेबांच्या काळापासून जो शिवसेनेवरती अन्याय झाला आहे तो अन्याय आपल्याला कुठेतरी दूर करून या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देऊन आपल्याला इथं आपला आमदार बनवायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळे सज्ज आहे का नाही? सगळ्यांनी हात वरती करा, सगळेजण सज्ज आहे का नाही? बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे आवाज कुणाचा? ही ताकद कुणाची? उद्धव साहब आगे बढ़ो. अरे आदित्य साहब आगे बढ़ो. भास्कर जाधव साहब आगे बढ़ो. प्रशांत दादा कदम आगे बढ़ो. अरे जय भवानी. सगळेजण इथं वेळात वेळ काढून आले त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांनी 5 मिनिटं आपापल्या ठिकाणी उभं राहायचं आहे. यानंतर जी सूचना आहे ते मी स्वतः करणार आहोत. त्याच्यानंतर आपण एक राष्ट्रगीत घेणार आहोत. राष्ट्रगीत झाल्यानंतर सगळ्यांनी कृपया करून आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. खुश राहतील व इथला प्रत्येक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या पोहोचवू. प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत मदत करण्याचा प्रयत्न करू व माझ्या कार्यकाळामध्ये कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची विशेषतः मी काळजी घेईन. एवढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या व सगळ्या उपस्थितांच्या लोकांच्या म्हणजे साक्षीने मी तुम्हाला शब्द देतो व आपले 2 शब्द संपवतो. परत एकदा सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. पक्षप्रमुखांनी जो विश्वास माझ्यावरती ठेवला त्यांचा सुद्धा मी मनापासून धन्यवाद करतो व त्यांचा विश्वास कधी तोडणार नाही असं सुद्धा सांगतो. परंतु अपक्ष सुद्धा लढण्याची तयारी आपली फक्त याच्यासाठी होती की इथली शिवसेना जिवंत राहिली पाहिजे. कुठंतरी जी अराजकता माजली आहे, जो यांची दादागिरी माजली आहे, हे सगळं बंद झालं पाहिजे व सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. बोलो भारत माता की जय. जय भवानी. जय
शिवाजी. आपण या कार्यक्रमाचा जो आता शेवटचा टप्पा आहे हा आपण राष्ट्रगीतानी करणार आहोत. तरी सगळ्यांना स्वतःच्या ठिकाणी सावधानमध्ये उपस्थित राहून राष्ट्रगीत मताचं आहे. त्याच्यानंतर तिथले पुरुष सगळे बाजूला होतील, महिलांना पुढे जाऊ देतील. रॅलीमध्ये महिला पुढे राहतील, सगळे पुरुष मागे राहतील. व रॅलीमध्ये सगळ्यांनी एका लाईनीमध्ये चालायचं आहे, कुणी गोंधळ घालायचा नाही आहे. ठीक आहे, सगळ्यांनी हात वरती करून. ठीक आहे, सगळेजण तयार आहे ना? ठीक आहे, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता.